अखेर रील स्टार रोहिणी पारादे यांच्यासोबत काय घडलं? सोशल मीडियावर ते लाखोचे फॉलोअर्स असणारे हे दाम्पत्य अखेर यांना फाशी घ्यायची वेळ का आली? यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींना वाव दिली जाते. प्रथमतः या दोन्ही दाम्पत्याचा जो विवाह होता तो आंतरजातीय विवाह होता. त्यानंतरनं त्यांनी जो लास्टचा रील बनवला, त्या रीलमध्ये त्या कंटेंटसाठी ते शब्द बोलत होत्या की खरंच त्यांना त्या त्रासाला सामोर जावं लागत होतं. त्या रीलमध्ये त्यांचे जे शब्द होते की मला भाकरी करण्याचा त्रास होतोय. अखेर त्यांचा तणाव आला का? इतक्या हसत खेळत जगणाऱ्या या रील स्टारने फाशी का घेतली हाच प्रश्न सगळ्यात समोर येतोय. मित्रांनो, या गोष्टीची सुरुवात होते निलेश प्राध्याय आणि रोहिणी प्राध्याय हे दोघंही घरच्यांच्या विरोधात जाऊन आंतरजातीय विवाह करतात. पुण्यामध्ये जातात आणि तिथे राहतात. तिथे जाऊन कंटेंटही बनवतात. त्यानंतरनं ते व्हायरल होतात. व्हायरल होऊन ग्रामपंचायत सारख्या हॉटेलची स्थापना करतात. हॉटेलमधून व्हिडिओ काढून त्यांना जनतेकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसादही भेटतो. एकीकडे त्यांच्या 2 ब्रँचेसची ओपनिंगही होते. ज्या पद्धतीने त्या हसत खेळत व्हिडिओ बनवतात, काम करतात, त्याच पद्धतीने त्या सोशल मीडियावरती तितक्यात फास्ट व्हायरलही होत जातात. धंदा, सोशल मीडिया, ज्या काही सगळ्या गोष्टी आनंदात चालू असताना अखेर मृत्यूचा विचार काय येतो डोक्यात? अखेर ही फाशी काय दर्शवतीये? ज्यावेळेस त्यांनी फाशी घेतली, त्यांचं जे हॉटेल आहे ते दर सोमवारी हॉटेल बंद असतं आणि मंगळवारी चालू करण्यात येतं. परंतु एक मंगळवार त्यांच्या आयुष्यात असा उगवला की त्या दिवशी त्यांनी हॉटेलच ओपन केलं नाही. त्यानंतरनं त्यांच्या पतीने पोलीस स्टेशनात जाऊन कंप्लेंट केली. जी माहिती आहे ती माहिती दिली. त्यानंतरनं आता पोलिसांचा पुढे तपास सुरू आहे. परंतु सोलापूर मंगळवेढा येथील हे दाम्पत्य इतकं फेमस होऊन, इतका पैसा कमवून अखेर त्यांना फाशी का घ्यावी लागली हाच प्रश्न उद्भवतोय की फाशी का घेण्यात आली? मित्रांनो, याबद्दल अद्याप कारण समोर आलं नाहीये. जर तुम्हाला काही समजलं तर जरूर कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.